कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपतींच्या नावाची चर्चा आधीपासून सुरू. त्यात आता शरद पवार शाहू महाराजांच्या भेटीला पोहोचले. भेटीनंतर शाहू महाराजांच्या संभाव्य उमेदवारीवर पवारांनी काय म्हटलं आणि सध्या कोल्हापूर लोकसभेचं गणित काय पाहूया. कोल्हापूर लोकसभेतनं शाहू छत्रपती उभे राहणार काय या चर्चांना शरद पवारांच्या कोल्हापूर भेटीनं अजून बळ मिळाले. शाहू महाराज छत्रपती आणि शरद पवारांची कोल्हापुरात भेट झाली आणि भेटीनंतर पवारांनी सुरू असलेल्या चर्चांना नकार दिला असला तरी शाहू छत्रपतींची इच्छा असल्यास विचार करू असंही विधान केलंय. त्याची माझ्या कानावर कोणी घातलं नाही, पण आता तुम्ही विषयच काढला तर या विषयाच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा मला एकट्याला अधिकार नाही. आमची आघाडी आता व्यक्तिगत मला विचारलं तुम्ही तर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना या प्रश्नाच्या संबंधी त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल. एकीकडे शाहू महाराजांचे पुत्र संभाजी राजेंनी स्वराज्य संघटनेतून नव्या पक्षाची बांधणी सुरू केली आहे. त्यांना मवियाच्या कोट्यातून जागा दिली जाण्याची ही चर्चा आहे. मात्र कोल्हापुरातील काँग्रेस नेते देखील शाहू महाराजांच्या नावाला पसंती देत असल्याचं बोललं जात आहे. कोल्हापुरातील विद्यमान खासदार संजय मंडलिक शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे शिवसेनेची ही जागा मवियात शरद पवार गट लढण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे महायुतीत भाजप यंदा कोल्हापूरच्या जागेसाठी आग्रही आहे. भाजपकडनं धनंजय महाडिक किंवा अमल महाडिकांच्या पत्नी शौमिता महाडिकांचं नाव घेतलं जात आहे. शाहू महाराज याआधी प्रत्यक्ष निवडणुकीत उतरलेले नाहीत. जेव्हा 1999 मध्ये युतीचं सरकार आलं तेव्हा शाहू महाराजांसह कोल्हापुरातील अनेक मोठी घराणी शिवसेनेत गेली होती. मात्र त्यानंतर शाहू महाराज पक्षीय राजकारणापासून दूर गेले. 1999 आधीपर्यंत कोल्हापूर लोकसभा काँग्रेसचा गड होता. 1999ला राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर कोल्हापुरात राष्ट्रवादीचे सदाशिव मंडलिक जिंकले. नंतर 2009 मध्ये मंडलिकांनी अपक्ष उभं राहत राष्ट्रवादीकडून लढलेल्या संभाजीराजे छत्रपतींना पराभूत केला. 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांनी शिवसेनेच्या संजय मंडलिकांना पराभूत केला. 2019ला काँग्रेसच्या सतेज पाटलांनी आमचं ठरलंय म्हणत शिवसेनेच्या मंडलिकांना मदत केल्यानं कोल्हापुरात पहिल्यांदा शिवसेनेचा खासदार जिंकला. भाजपच्या हिंदुत्वाला कोल्हापुरातनं पुरोगामी चेहरा आणि राजघराण्याचा वारसदार द्यावा म्हणून शाहू महाराजांच्या नावावर मवियामध्ये खलबतं सुरू असल्याचं बोललं जात आहे. 2019च्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय मंडलिकांविरोधात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक लढले. मंडलिकांना 7,49,085 मतं पडली तर महाडिकांना 4,78,517. महाडिकांचा 2,70,000 मतांनी पराभव झाला. कोल्हापूर लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघ येतात, ज्यात चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि कोल्हापूर उत्तरचा समावेश आहे. कोल्हापूर लोकसभेत येणाऱ्या विधानसभांचं बलाबल पाहिल्यास चंदगडमध्ये राष्ट्रवादीकडनं जिंकलेले राजेश पाटील अजित पवार गटात आहेत. राधानगरीतले आमदार शिंदेंच्या गटात आहेत. कागलचे आमदार अजित पवारांकडे, तर कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि कोल्हापूर उत्तर या तिन्ही जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत. संख्याबळानुसार काँग्रेस कोल्हापुरात आघाडीवर आहे, तर भाजपचा कोल्हापूर जिल्ह्यात एकही आमदार नाहीये. तुर्तास महायुतीकडनं कोल्हापुरात कोणाचं नाव जाहीर होतं यानंतर मवियाची यादी आणि उमेदवार जाहीर केला जाणार असल्याची माहिती आहे. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.